सुस्वागतम मंडळी. कोकण सफरीचा आजचा दुसरा दिवस. आता आम्ही आचऱ्याच्या दिशेने जात आहोत. मंडळी आम्ही चालले कुंकेश्वरला. सकाळचं वातावरण मस्त आहे आणि पाठी बघा काय नजारा आहे यार. मंडळी सकाळी लवकरच आवरून आम्ही निघालोय. अजूनही पक्ष्यांचा गुंजारव ऐकू येतोय. ऊन अजून वरती आली नाही, त्यामुळे आल्हाददायक वातावरण आहे आणि कोकणाचा निसर्ग एवढा अप्रतिम आहे की प्रवासाचा पुरेपूर आनंद घेता येतोय. आम्ही थांबलोय आचरा पूलवर आणि इकडचा निसर्ग एवढा सुंदर आहे की सारखं थांबावंसच वाटतंय. मंडळी जागोजागी निसर्गाने एवढी मुक्त उधळण केली आहे, तिथे थोडं थांबून ते सगळं सौंदर्य डोळ्यात सामावून घ्यावं असं वाटतं. आचरा कुंकेश्वर रस्त्यावर मुनगे या गावी आम्ही पोचलो. तिथल्या भगवती देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंडळी आम्ही आलोय मीठ भावला आणि पाठी बघा किती सुंदर मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. मीठभाव मधील श्री रामेश्वर मंदिर खूपच सुंदर व कलापूर्ण आहे. विविध रंगाने सजलेलं हे मंदिर खूपच आकर्षक वाटतं. मंदिरात प्रवेश केल्यावरच भक्तिमय वातावरणाने रामेश्वराशी एकरूप झाल्याप्रमाणे वाटते. आम्ही पोचले कुंकेश्वरला आणि पाठी कुंकेश्वरचं मंदिर दिसतंय आणि इकडे निळाशार समुद्र पसरलाय. मंदिरात जाण्यापूर्वी कुंकेश्वरच्या समुद्र किनारी रेंगाळलो. लाटांचा खेळ पाहिला. सकाळी लवकर आल्यामुळे आम्हाला फारशी गर्दी मिळाली नाही. कुंकेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. दर्शन घेऊन आजूबाजूची मंदिरही पाहिली. ही मंदिरे सुद्धा सुंदर आहेत. पहा कौलारू मंदिर. यात लाकडावर केलेली कलाकुसर खूपच नाजूक व सुंदर आहे.
जेवणात पापलेट थाळी व चिकन थाळी घेतली. स्टार्टर म्हणून कोळंबी फ्राय घेतली. मंडळी मस्त जेवलो, मजा आली, मस्त हवा सुटली आहे. आता थोडा इकडे थांबतो आणि पुढे निघतो. मंडळी, आजचा कुंकेश्वर स्पेशल ब्लॉग इथेच संपतो. पुढच्या ब्लॉग मध्ये अजून काही सुंदर ठिकाणी भेटूया.